नमस्कार, मी सारिका S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। हेडलाईन ठाण्यात अँटी करप्शन ब्युरो भ्रष्टाचार विरोधात जनजागृती करण्याकरिता राबवणार विविध उपक्रम। तर भांडूपमध्ये मोडकळी झालेल्या नाल्याच्या दुरुस्तीस महानगरपालिकेला आली जाग। केंद्र सरकार आयोजित दक्षता जनजागृती सप्ताहात लाचलुचपत प्रतिबंधक विभागही विविध उपक्रमातून जनजागृती करणार आहे। केंद्र सरकार 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करीत आहे। सध्या भ्रष्टाचाराच्या घटनांमध्ये होणारी वाढ लक्षात घेता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग या जनजागृती सप्ताहात सहभागी होऊन विविध उपक्रम राबविणार आहेत। अँटी करप्शन ब्युरो ठाणे शाखेचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी याबाबतीत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली। होर्डिंग्स, पोस्टर्स, बॅनर्स आणि पॅम्पलेट्स याद्वारे नागरिकांना लाच न देण्याबाबत आवाहन केले जाणार आहे। तसेच विद्यार्थ्यांनी तयार केलेली पथनाट्येही गर्दीच्या ठिकाणी सादर केली जाणार आहेत। भ्रष्टाचाराबाबत तक्रार करण्याकरिता नागरिकांसाठी 1064 हा टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आल्याची माहिती कराळे यांनी दिली। ठाणे परिक्षेत्रामध्ये आजपर्यंत सापळा रचून 117 केसेस करून 172 आरोपींना पकडण्यात अँटी करप्शन पथकास यश आले आहे। केंद्रीय सतर्कता आयोग किंवा सेंट्रल विजिलन्स कमिटीच्या वतीने संपूर्ण भारतभर विजिलन्स अवेअरनेस वीक किंवा दक्षता जागरूकता सप्ताह हा साजरा केला जातो। सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या अनुषंगाने हा उपक्रम सर्वत्र साजरा होतो। यामध्ये अँटी करप्शन ब्युरो महाराष्ट्र आणि विशेषतः अँटी करप्शन ब्युरो ठाणे परिक्षेत्र यांच्या वतीनं आम्ही वेगवेगळे उपक्रम आयोजित केले आहेत। यामध्ये सर्व महत्त्वाच्या ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी बसेस, रिक्षा, रेल्वे, लोकल्स यांच्यामध्ये पॅम्पलेट्स वाटणं, पोस्टर्स लावणं, स्टिकर्स लावणं, चौकामध्ये गर्दीच्या ठिकाणी, आठवडा बाजाराच्या ठिकाणी पॅम्पलेट्स वाटप करणं आणि नागरिकांना जागरूक करणं असा एक कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे। त्या अनुषंगाने सारिका साळुंके, S9 न्यूज ठाणे। नोव्हेंबरच्या सुरुवातीला 10 दिवस कर्मचाऱ्यांना दिवसाआड सुट्टी उपभोगण्याची संधी, तर शासकीय कामकाज पुन्हा थंडावणार। ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात शासकीय कर्मचाऱ्यांनी सुट्ट्याची जबरदस्त लूट केली। 9 नोव्हेंबर शनिवार गेली की रविवारची सुट्टी, 3 तारखेचा सोमवार गेला की मंगळवारी 4 तारखेला मोहरमची सुट्टी, 5 तारीख गेली की गुरुवारी 6 तारखेला गुरुनानक जयंती, शुक्रवार गेला की सेकंड सॅटर्डे निमित्त सुट्टी आणि 9 नोव्हेंबर रविवार म्हणजे 8 दिवसात 5 सुट्ट्या अशी अवस्था आहे। अनेक चाकरमानी या 5 दिवसांच्या सुट्टीचे रूपांतर 8 दिवसाच्या सुट्टीत करण्याची शक्यता आहे, तर बँकांचे व्यवहार यामुळे थंडावण्याची शक्यता देखील आहे। S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची। S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। भांडूप पश्चिमेकडील कोकणनगर स्थित मोडकळीस आलेल्या नाल्याच्या दुरुस्तीस महानगरपालिकेस अखेर जाग आली आहे। विधानसभा निवडणुकांचा काळ चालू असताना
नगरामधील छोट्या मोठ्या गोष्टींकडे दुर्लक्ष झाले होते, परंतु आता पुन्हा या गोष्टीकडे महानगरपालिका लक्ष केंद्रित करत असल्याचे दिसून आले आहे. 2 महिन्यापूर्वी कोकण नगरमधील रोडवर स्थित असलेल्या नाल्यावरील रस्त्याला छेद पडून काही भाग खचला होता. त्यामुळे दुर्लक्ष करता तात्पुरता त्यावर लोखंडी पत्रा टाकण्यात आला. त्यानंतर मात्र या रोडकडे दुर्लक्ष झाले. मात्र आता नाल्यात कचरा जमून तो काढला नाही गेला तर जड वाहने जाऊन पूर्णच रस्ता कोसळला. तेव्हा मात्र मनसेच्या कार्यकर्त्यांसह नगरसेविका वैष्णवी सरफरे यांनी महानगरपालिकेचा पाठपुरावा करून नाल्यासहित रस्त्याचे काम सुरू करून घेतले आहे. 1.5 महिन्याचा कालावधी लागेल हे सांगून रस्त्यावरची वाहतूक एकतर्फी असल्यामुळे येण्या जाणाऱ्या शाळकरी मुलांसहित इतर नागरिकांना दुचाकी वाहनांचा त्रास होऊ नये म्हणून सह्याद्रीनगरहून रस्त्याची सोय करून गाड्या पार्किंग करण्याची सोय केली असल्याची माहिती मनसे शाखा प्रमुख अनिल राजभोज यांनी दिली. ॲक्च्युली 2 महिन्यापूर्वी हा जेव्हा रस्ता खचलेला तेव्हा अर्जंटली BMCच्या महापालिकेच्या माध्यमातून इथे जरा आपण लोखंडी शीट टाकून घेण्यात आली, परंतु तेव्हा इलेक्शन्स होते, दिवाळी होती, दसरा होता, असे विविध सण असल्याकारणाने रस्त्याचं काम चालू नाही करण्यात आलं. परंतु महापालिकेचे आपले नगरसेवक यांच्या पाठपुराव्यामुळे येथील रस्त्याचं काम चालू करण्यात आलेलं आहे. आता RCC गटर जो तुटले, नाला जो कल्वर्ट आहे तो तुटलेला आता पूर्णपणे बांधण्यात येणार आहे. माझ्या मते 1.5 ते 2 महिने जातील, कारण की RCC कन्स्ट्रक्शन आहे, त्याला वेळ जातोच. वाहनांसाठी पर्यायी व्यवस्था ही समर्थनगर सह्याद्रीनगरवरून आहे. त्याचप्रमाणे दुसरा रस्ता आहे पर्यायी उत्कर्षनगर येथून. ह्या 2 पर्यायी रस्ता उपलब्ध आहेत. आणि जे पादचारीसाठी आपण आता तुम्ही बघताय एक लेफ्ट साईडला आहे, तसं एक राईट साईडला पण, म्हणजे 1 वे लेफ्ट साईड आणि 1 वे राईट साईड असं आपण करतो आहे. जवळजवळ 1-6 महिन्यापासून मागे मी सांगितल्याप्रमाणे नाल्याचा हा खचल्यामुळं कचरा वगैरे आतमध्ये जात नव्हता आणि जवळ फार दुर्गंधी इथे पसरली होती. पण आता हे राजभोज वगैरे आहेत त्यांनी फार हे घेऊन आणि धमाले यांच्या माध्यमातून हे आता याचं काम चालू झालेलं आहे. तर आता फार म्हणजे बरं वाटतं की एवढा इथे दुर्गंधी पसरली होती आणि आजूबाजूच्या परिसराला एवढा त्रास होत होता या गोष्टीचा, म्हणजे सांगू शकत नाही अशी परिस्थिती झाली होती इथे. आणि आम्हाला तर माझं बाजूला इथे दुकान असल्यामुळे मला तर 24 तास त्या गोष्टीचा प्रॉब्लेम होता. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मळावडेसह प्रियांका कांबळे, S9 न्यूज, मुंबई. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार रवींद्र फाटक यांना अपयश आल्याने निष्ठावान अरुण अवघडे यांनी आपला वाढदिवस शांततेत साजरा करण्याचे ठरवले आहे. पाचपाखाडचे शिवसेना उपशाखा प्रमुख अरुण अवघडे यांचा वाढदिवस शिवसैनिकांचा वाढदिवस म्हटलं की जल्लोष आला. अरुण अवघडे मात्र आपला वाढदिवस शांततेत साजरा करणार आहेत. याचे कारण म्हणजे शिवसेनेचे रवींद्र फाटक यांचा विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराजयामुळे निष्ठावान शिवसैनिकही दुखावले गेलेत. त्यातील एक अरुण अवघडे हेही घरी आपल्या कुटुंबियांसमवेत यंदा आपला वाढदिवस साजरा करणार असून आगामी काळात या अपयशाची भरपाई करण्याचा संकल्प त्यांनी वाढदिवसानिमित्त केलाय. संकल्प म्हणजे की यावेळी रवी फाटक आहेत ना, आपले शिवसेनेचे आमदार उभे होते, ते यावेळी त्यांना पराभूत झाला. त्यामुळे वाढदिवस हा आम्ही शांततेत करणार आहे. सगळ्या मुलांना पण सांगितलं की बॅनर वगैरे लावायचं नाही आणि वाढदिवस पण घरीच करणार. दरवर्षी जल्लोषमध्ये करतो, यावेळी जल्लोषमध्ये करणार नाही. आणि वार्डातून लोकांनी चांगलं मतदान केलं, त्यांचे आभार मानतो. आणि माझ्या वाढलेलं आहे की आता नगरसेवकासाठी जास्तीत जास्त आपला उमेदवार कसा निवडून येईल यासाठी प्रयत्न करणार आहे. आणि नगरसेवकासाठी चांगलंच उमेदवार निवडून देऊ अशी मी उपयोग या नात्याने मी हे करतो, त्यांचं विजयाचं हे करतो. आरोग्याविषयी म्हणलं तर आम्ही दरवर्षीप्रमाणे आरोग्य शिबिर वगैरे भरवतो शाखेच्या वतीने. आणि सर्व एरियामध्ये स्वच्छता कसं होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. नगरपालिकेमध्ये नेहमी जात असतो, त्यांना सांगत असतो की आपल्या एरियामध्ये स्वच्छता जास्तीत जास्त ठेवावी. सारिका साळुंके, S9 न्यूज, ठाणे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. हेडलाईन. ठाण्यात अँटी करप्शन ब्युरो भ्रष्टाचार विरोधात जनजागृती करण्याकरिता राबवणार विविध उपक्रम. तर भांडूपमध्ये मोडकळीस झालेल्या नाल्याच्या दुरुस्तीत महानगरपालिकेला आली जाग. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.